कोकणातील पूजापूर गावातील ही एक थरारक गोष्ट आहे. मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात आरव आणि त्याची छोटी बहीण सिया पहिल्यांदाच एकटे गावाला आले होते. उन्हाळ्याची सुट्टी. आईबाबांना कामातून वेळ नव्हता म्हणून दोघांना आजी आजोबांकडे पाठवलं होतं. दोघेही एसटी स्थानकावरून आजोबांनी पाठवलेल्या बैलगाडीतून घरच्या दिशेने उत्साहात निघाले. दोन्ही मुले खूपच आनंदात होती. आजी आजोबाही त्यांची वाट पाहतच होते. काही वेळच्या प्रवासानंतर अखेर सायंकाळ होता होता ते आजी आजोबांच्या गावच्या घरी पोहोचले. आजी आतुरतेने मुलांची वाट पाहतच होती. आजी आजोबांना पाहून मुलं धावतच जाऊन त्यांना भेटली. एक वेगळाच आनंद नातवंडांच्या भेटीचा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पण पुढे जे घडणार होतं त्याची कल्पना कुणालाच नव्हती. मुलं आणि पत्नी घरात गेल्यावर आजोबा मात्र बाहेरच थांबले, कारण पुढे काहीतरी अघटित घडू शकतं याची कल्पना त्यांना होती. त्यांना कुठली तरी एक भयान कृत्याची चाहूल होत होती. गावातलं ते जुनं घर, मोठं अंगण, तुळशी वृंदावन आणि घरामागे लांबवर पसरलेली ती भरघोस शेती. दिवसा सगळं खूप सुंदर वाटायचं. अतिशय शांत आणि निसर्गमय ठिकाण. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरणात एक वेगळाच सुगंध. पण हे सगळं दिवसा. पण रात्री मात्र ते घर काहीतरी वेगळंच वाटायचं. एकांतातलं ते घर, भयान शांतता, वातावरणात एक किर्र करणारा ध्वनी, दूर कुठेतरी कुत्रे रडण्याचा आवाज. दोन्ही नातवंडे आल्यामुळे आजी दोघांना पाहून खूपच खुश होती. ती त्या मुलांसोबत छान रमली होती. खूप दिवसानंतर घरात हसते खेळते वातावरण होते. आजीने मुलांना छान छान गोष्टी वाचून दाखवल्या. दोन्ही मुलं खूपच आनंदी होती. आता रात्र वाढत चालली होती. आजीने मुलांकरिता एका मोठ्या हंड्यात खीर केली होती. मुलांना आता मात्र खूप भूक लागली. त्यांनी आजी, आपण आता छान जेवू आणि तुझ्या हातची खीर खाऊ असं म्हटलं. पण आजी आजोबांनी प्रथम त्यांना देव्हाऱ्यात नेलं. त्यांनी सर्वांनी देवदर्शन घेतलं. आजी आजोबांनी आपल्या कुलदेवतेला साकडं घातलं. आई, आमच्या मुलांचे ह्या आत्म्यापासून रक्षण कर. कारण त्यांच्या मनात एक भीती होती. त्या भीतीचे रहस्य आता थोड्या वेळातच उलगडणार होतं. नियतीला काय मंजूर होते ते त्या परमेश्वरालाच माहीत. आता बरीच रात्र झाली होती. त्या चौघांनी छान जेवून घेतलं. जेवताना आजी नातवंडांच्या गप्पाही रंगल्या. सगळे बोलण्यात रमले होते. तेवढ्यात आजी दोनही मुलांना हळू आवाजात म्हणाली, एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री कोणीही दार ठोठावलं तरी दार उघडायचं नाही. आरव हसला. आजी, अजूनही भूतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस? आजी काहीच बोलली नाही, फक्त देवघरातला दिवा मोठा केला. आजीने पुन्हा काही कथा मुलांना वाचून दाखवल्या, जेणेकरून आता मुलं शांत झोपतील. काही वेळातच दोनही मुलं शांत झोपली. मग आजीने त्यांच्या अंगावर अंथरूण घालून त्यांना झोपवलं व तीही झोपायला बाजूच्या खोलीमध्ये गेली. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. विजांचा कडकडाट होत होता. रात्रीचे बरोबर 2:15 घड्याळात झाले होते आणि तेवढ्यात अचानक दरवाजा वाजला. आरवची अचानक झोप उडाली. कोणीतरी मुख्य दार वाजवत होतं. सिया देखील घाबरून उठली. दादा, कोण आहे रे? पुन्हा आवाज. आरव, दार उघड बाळा. आरव थबला. तो आवाज त्याची आईचा होता. पण त्याची आई तर मुंबईत होती. पुन्हा, आरव, मला आत घे. आरव हळूच खिडकीजवळ गेला आणि बाहेर पाहिलं. त्याचे हात थरथरायला लागले. बाहेर त्याची आई उभी होती, पण ती विचित्र दिसत होती. आरव भीतीने मागे सरकला. तेवढ्यात आजी जोरात ओरडली, आरव, तेथून दूर हो. आरव मात्र तेथेच उभा राहिला. ते पाहून आजीने पटकन देवघरातून राख आणली. आजीने ती राख दारावर टाकली. बाहेरचा आवाज बदलला. तू पुन्हा मला थांबवणार म्हातारी? सिया रडायला लागली. आजोबा पहिल्यांदाच काही तर बोलले. आज ती परत आली. आरव घाबरून विचारतो, कोण? आजोबा थरथरून म्हणतात, 20 वर्षांपूर्वी या गावात एक बाई राहत होती. तिचा मुलगा विहिरीत पडून मेला. त्या धक्क्यात ती वेडी झाली आणि एका रात्री तिने स्वतःलाही संपवलं. आजी पुढे म्हणाली, पण मरतानाही ती तिच्या मुलाला शोधत होती. तेव्हापासून ती रात्री लोकांच्या ओळखीच्या माणसाचा आवाज काढते. जो दार उघडतो तो दुसऱ्या दिवशी कधीच दिसत नाही.
बाहेरून पुन्हा आवाज येतो, आरव, फक्त एकदा बघ माझ्याकडे. अचानक दरवाजावर कोणीतरी हात आपटायला लागतं. सिया रडत म्हणते, दादा, आईला आत घे ना रे. आरवचं मन डळमळायला लागतं. त्याला खरंच आईची काळजी वाटते. तो हळूहळू दाराजवळ जातो. आजी ओरडते, आरव, नाही. पण आरव कडीला हात लावतो. अचानक घरातला दिवा बंद होतो. पूर्ण अंधार. आणि त्या अंधारात कोणीतरी कुजबुजतं. दार उघड. आरव घाबरून मागे फिरतो. पण अचानक ती गोष्ट आता घरातच उभी असते. ती एक सावलीसारखी स्त्रीची आकृती असते. पूर्ण काळी. डोळे मात्र पांढरे असतात. आणि तोंडातून विचित्र हसू. सिया किंचाळते. आजी मंत्र म्हणायला लागते. आजोबा देवघरातली घंटा जोरात वाजवतात. दोनही मुलं भीतीने कापत असतात. आजी आजोबा कुलदेवतेला साकडं घालतात. आई, आमच्या मुलांचे ह्या आत्म्यापासून रक्षण कर. आजी लगेच देवघरातून अंगारा आणते. दोन्ही मुलांना अंगारा लावून ती तो अंगारा दरवाजाला फासते. तोच. ती गोष्ट जोरात ओरडते. आणि अचानक खिडकी उघडते. आरव आजी खिडकीपाशी हळूहळू जाऊन पाहतात. मात्र आता बाहेर कुणीच नसतं. वादळासारखा वारा घरात येतो. कशीबशी हिम्मत करून सगळेजण दरवाजा उघडून बाहेर येतात. मात्र ती सावली आता निघून गेलेली असते. सगळं शांत होतं. सगळे पूर्ण रात्र देवघरातच थांबतात. सकाळ होते. सगळे बाहेर येतात. दारासमोर ओल्या मातीत उलट्या पायांचे ठसे दिसत होते. पण ते ठसे बाहेरून आत आलेले नव्हते. ते घरातून बाहेर गेलेले होते. आरवच्या अंगावर काटा येतो. तेवढ्यात सिया हळू आवाजात म्हणते, दादा, रात्री ती बाई तुझ्याकडे बघून काय म्हणाली माहीत आहे? आरव घाबरून विचारतो, काय? सिया थरथरून म्हणते, ती म्हणाली, हा माझा मुलगा आहे. आज जातीये, पण पुन्हा येणार. सियाचा आवाज बदललेला असतो. एवढं बोलून सिया जमिनीवर कोसळते. काही दारं बंद ठेवलेलीच चांगली असतात. कारण कधी कधी कुणीतरी आपल्या घरात येतं. ते काही देण्यासाठी नाही, तर कुणाला आपल्या सोबत नेण्यासाठी.